आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय। मध्यंतरी माझ्या वाचनात एक पुस्तक आलं बरं का। त्या पुस्तकाचं नाव होतं बाप लेकी। म्हणजे मोठमोठ्या लेखकांच्या ज्या मुली आहेत ना त्या मुलीने ते पुस्तक लिहिलं होतं आणि प्रत्येक मुलीने आपल्या वडिलांविषयी त्यांना काय वाटतं हे अतिशय मनमोकळेपणाने लिहिलेलं होतं। म्हणजे आपली ही जी सिरीज चालू आहे ना त्या सिरीजमुळे मला त्या पुस्तकाची आठवण झाली आणि मला अजून एक आठवण झाली ती अशी, आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे 11वीला मी असताना आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती बरं का। आणि त्या मुलीला सोडायला तिचे वडील रोज यायचे। बरं रोज यायचे म्हणजे गाडी घेऊन किंवा मोटरसायकलवर वगैरे यायचं नाही, दोघे चालत यायचे, त्या मुलीला सोडायचे आणि वडील पुढे ऑफिसला निघून जायचे। हे असं सातत्याने 5 वर्ष चाललं होतं। मला आश्चर्य वाटायचं ही मुलगी एवढी घाबरते का, तिचे वडील एवढे ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहेत। शेवटी मी तिला विचारलं, म्हटलं काय तू एवढी का घाबरतेस, का वडिलांना तुझी चिंता वाटते? ती म्हणाली तसं नाही आहे कसं आहे की मी दिवसभर कॉलेजमध्ये असते मग त्यानंतर मी क्लासला जाते, मग माझे ट्युशन्स असतात, मी दिवसभर बिझी असते आणि वडीलसुद्धा दिवसभर बिझी असतात ऑफिसमध्ये। रात्री यायला त्यांना उशीर होतो, त्यामुळे मला आणि माझ्या वडिलांना गप्पा मारायला वेळ मिळत नाही। म्हणून मग वडील रोज सकाळी उठतात, माझ्याबरोबर कॉलेजला चालत येतात आणि मग त्यांच्या दोस्तांच्या गप्पा, म्हणजे त्यांचे खूप मित्र आहेत, खूप त्यांचे ग्रुप खूप आहेत, त्यामुळे आम्ही येताना एकमेकांशी गप्पा मारत येतो आणि माझा दिवसभर अतिशय छान जातो की वेगवेगळ्या गप्पा मला ऐकायला मिळतात। आजूबाजूच्या जगात काय चाललंय हे मला माझ्या वडिलांकडून कळतं आणि फक्त माझे वडील नाहीत तर माझे फ्रेंड आहेत, फिलॉसॉफर आहेत आणि माझं एकमेकांचं खूप प्रेम आहे। मला हे ऐकून खूप बरं वाटलं आणि मी सुद्धा ठरवलं मला मी बाप होईन ना तेव्हा मी असंच करीन। अर्थात करायला मिळालं नाही ती गोष्ट वेगळी, पण निदान इच्छा तरी झाली। तर हे असं आहे बाप लेकीचं नातंच हे असं आहे, वडिलांचं आणि मुलीचं नातं असं आहे की ते जितकं वाढवावं ना तितकं छान वाढतं। म्हणजे वटवृक्षासारखं आहे, वडाचं झाड कसं वाढतच राहतं, त्याच्या पारंब्या येतच राहतात, तसं हे प्रेमाचं नातं आहे। तर अशीच एक बाप लेकीची एक जोडी आज इथे आलेली आहे, आपण त्यांचं आधी स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार, तुमचंही खूप मनापासून स्वागत। तुमचं नाव काय? माझं सर दीपक पांडुरंग गायकवाड। दीपकराव, ओके। कुठे राहिला तुम्ही? मी तसं गावीच असतो। म्हणजे कुठे? सोलापूरचे तुम्ही? बरं, आणि तुझं नाव काय? भक्ती दीपक गायकवाड। भक्ती, तू कुठे असतेस? मी इथे जॉबला विक्रोळीमध्ये राहते। विक्रोळीला? इथे कोणाकडे राहतेस तू? मी ते काकांकडे राहते। बरं, आणि जॉबचं टायमिंग काय तुझं? 9:30 to 6। 9:30 to 6, ओके। आणि अजून गावाला कोण कोण आहे तुमच्या बरोबर? मिसेस आहे आणि एक मुलगी आहे, दोघी इथे असतात। अच्छा, 2-3 मुली आहेत का? 4 आहेत, एकीचं लग्न झालं। आणि ही किती नंबर आहे? 2 नंबर। आणि 3 आणि 4 तुमच्याकडे? नाही, 3 इथेच आहे हिच्याकडे। अच्छा, डिप्लोमाला आहे ती। बरं, 2 आणि 3 नंबर इथे आणि 4 नंबर तुमच्या बरोबर तिकडे। व्हेरी गुड। आणि किती वर्ष झाली तुला इथे येऊन? मला इथे येऊन 4 वर्ष झाली। 4 वर्ष झाली। पहिल्यांदा 4 वर्षापूर्वी तू जेव्हा पहिल्यांदा वडिलांचा हात सोडून तिकडचं सोलापूरचं तुमचं घर सोडून जेव्हा तुम्ही मुंबईत आलात तेव्हा येताना तुझ्या वडिलांची आणि तुझ्या आईची रिॲक्शन काय होती? त्यांची रिॲक्शन खूप म्हणजे मनामध्ये खूप होती की मुलगी मुंबईला जाऊन खूप काहीतरी बनेल, बट मनातून खूप वाईट वाटत होतं त्यांना की आपली मुलगी आपल्याला सोडून मुंबईला जाते। बट मला पण खूप वाईट वाटत होतं की त्यांना सोडून, पण पुढे काहीतरी करायचं म्हणून इथे आले। आणि आईची काय रिॲक्शन होती? आईचं काय म्हणणं होतं, जावं का न जावं? तिची रिॲक्शन होती की मी त्यांच्यासोबत असली पाहिजे, बट तिला खूप मनातून वाईट वाटत होते की मला माझी मुलगी सोडून जाते, मला म्हणजे सासरी जाते तशी ती मला इथून सोडून जाते असं। ओके। तुम्ही सुद्धा मध्ये मध्ये येता का? प्रत्येक महिन्याला 1 आठवडा
माझा मुंबईमध्ये असतो. एक आठवडा म्हणजे 30 दिवसापैकी 6 दिवस तुम्ही मुंबईत असता आणि बाकीचे 24 दिवस तुम्ही सोलापुरात असता. पण 24 दिवस तुमची ही 2 नंबरची मुलगी जी आहे, जी मेहनत करते मुंबईमध्ये, सकाळी 9:30ला उठते, सकाळी 7 वाजता उठते, 9:30 ते 6 ऑफिस करते, तर या 24 दिवस तुमची ही मुलगी तुम्हाला भेटत नाही, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मला दिवसातनं 3-4 वेळा फोनवरच बातचीत झाली म्हणजे भेटल्यासारखंच वाटते मला. बरं, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम वाटत नाही. बरं, त्यामुळे आता लग्नाला सुद्धा तिचं जेव्हा लग्न ठरेल, लग्नाच्या वेळी सुद्धा तुम्हाला फारसं वाईट वाटणार नाही, कारण ऑलरेडी तुमच्यापासून 4 वर्ष ती दूर. नाही, वाईट वाटणारच ना. वाईट वाटेल? वाटणार ना. नक्की? होय. बरं, मग आता काय तुझं प्लॅनिंग काय आहे? म्हणजे आता तू काहीतरी कुठेतरी नोकरी करतेस, मग आता लग्न कधी करणार आहेस, काय करणार आहेस? वडिलांनी मनाची तयारी केलेली आहे. ऍक्च्युली लग्नाचं मी अजून ठरवलेलं नाहीये. ठरवलेलं नाहीये? हो. वडील ठरवतील, तू कशाला ठरवतील? हो, तेच ठरवतील, पण अजून काय माझं हे नाही, 2-3 वर्ष. अजून 2-3 वर्ष नाही? हो. चला, म्हणजे अजून 2-3 वर्ष तुमची 2 नंबरची मुलगी जी आहे, ती जी इथे तुमच्यापासून लांब राहते गेली 4 वर्ष, ती अजून 2-3 वर्ष तरी तुमच्या बरोबर आहे. काय शेवटी माहेर आणि सासर हा थोडासा फरक राहतोच, आहे की नाही? आज ज्या हक्काने तुम्ही येऊन काय करतेस असं विचारू शकता, तो हक्क तुम्ही आपला म्हणजे वडिलांचा कमी होतो. कारण मलाही माहिती आहे, माझ्याही एका मुलीचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे मला माहिती आहे आपला हक्क, मुलीवरचा हक्क जरा कमी होतो. आणि बरं, मला एक सांग, वडिलांचा अतिशय महत्वाचा गुण कुठला आहे तुझ्या? ते खरे खूप बोलतात. खोटं कधी खरं बोलतात. खरं बोलतात. मला वाटलं खूप बोलतात, मग आज का बोलत नाही असं? प्रामाणिक आहेत ते. सगळ्यात माझा पहिला प्रश्न तो होता, मी आज का बोलत नाही? बोलतात ते. बर, ठीक आहे, खरं बोलतात. हो. त्याचा मुद्दा करेक्ट आहे. कसं आहे की खरं बोललेलं लक्षात ठेवावं लागत नाही, खोटं बोललेलं लक्षात ठेवावं लागतं, राईट. आहे की नाही? घ्या, आपण आता चहा घेऊया आणि मस्तपैकी काहीतरी किचनमध्ये जाऊया. बरं, तुम्ही बनवणार पदार्थ का तू बनवणार? मी बनवणार. दोन्ही तू बनवणार? सगळे जेवण बनवता येतं? सगळं, मला ऑलमोस्ट सगळं जेवण. क्या बात आहे, सगळं शिकून पाठवले वाटतं तुमच्या आईने, तुमच्या मिसेसने. बरं, ठीक आहे, चहा घे, आपण किचनकडे जाऊया. तू पहिल्यांदा काय बनवणार आहेस? मी अंडा पॅटीस पहिल्यांदा बनवते. अंडा पॅटीस कधी बनवलेस का? आमच्यावर आज हे मी आधी बनवले. नक्की? हो. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? गव्हाचं पीठ आहे, हे लाट्या बनवून घेतलेले आहेत. हा, त्याच्या 1 वाटी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या 6 गोळे बनतील एवढी वाटी बनवायचे. हे गोळे. हे टोमॅटो आहे चिरलेला बारीक, 1 टोमॅटो, 1 कांदा बारीक चिरलेला, 2 अंडे आहे. त्याच्यानंतर हे गरम मसाला, मिरची, कोथिंबीर आहे बारीक चिरलेली आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायची कृती मला सांग आधी. आधी हे गोळ्याचं आपल्याला फुलके बनतील एवढे पातळ बनवून घ्यायचे गोळे. इथेच कर. ओके. बरं, तुझी शाळा कुठली होती? माझी सोलापूरची शाळा आहे. कुठली? मोहोळजवळ नागनाथ विद्यालय. मी कॉलेज तिकडे केलं, नागनाथ विद्यालयमध्ये. त्याच्यानंतर मी 12वी झाल्यानंतर इथे आली मुंबईला. आणि ते डिप्लोमा केला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. अच्छा, यात आपला काय फुलका झाला का? फुलक्यासारखे एकदम पातळ बनवून घ्यायचे ते. तुला 4 बहिणी आहेतच, पण अजून चुलत बहिणी किती आहेत त्या? मला काकांची मुलगी एकच आहे आणि मला भाऊ 3 आहेत. 3 भाऊ आहेत? हो. मग तुमचं कधी गेट टुगेदर होतं की नाही दिवाळीमध्ये वगैरे गावाला सोलापुरात? ऍक्च्युली टाइम नसल्यामुळे कोणीच कोणाकडे. पण दिवाळीत तर सुट्टी असते की, दिवाळीत काय प्रॉब्लेम आहे? जे त्यांच्या दिवाळीत वेकेशनचे क्लासेस वगैरे असतात त्याच्या. अच्छा, लहान आहेत का? हो हो, लहान आहेत. ही आपल्याला ह्याच्यावर टाकायचे. काय गरम झालं? ओके, आता काय? अंडा फेटून घ्यायचं. फोडू? हो. आता काय करायचं ह्याच्यात? त्याच्यामध्ये हे टोमॅटो कांदा मिक्स करायचे. चवीसाठी मीठ. टोमॅटो हे बंद कर. हो का? कांदा आणि चवीसाठी मीठ.
मीठ, कोथिंबीर लागेल, कोथिंबीर, मिरची तिखट सगळी आणि गरम मसाला 1 चमचा. हे परत एकत्र करायचं. एकत्र करायचं. आता काय करायचं. हे मिश्रण ह्याच्यामध्ये मिडलला टाकायचं. बस. एक ह्या बाजूने लॉक करायचं इकडे, then ह्या बाजूने लॉक करायचं. क्या बात है. गॅस मोठा करू. हो. ओके. हे व्यवस्थित हे झालं. गरम व्यवस्थित झालं फ्राय व्यवस्थित. ब्राउनिश कलर येईल असं फ्राय की रेडी टू करायचं. इट. रेडी टू इट. अरे मस्त. हवं तसं कट आपण करू शकतो ह्याच्यामध्ये. हा कट आपलं. आणि कशाबरोबर खाता येईल आपल्याला. आपण टोमॅटो सॉस बरोबर पण सर्व करू शकतो. फॅन्टॅस्टिक. लिहून घ्या साहित्य आणि कृती. अंडा पॅटीस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेल्या कणकेच्या लाट्या, गव्हाचं पीठ, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, 2 अंडी, गरम मसाला, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम भिजवलेल्या गव्हाच्या पिठाचे फुलके लाटून घ्यावेत. बाउलमध्ये अंड फोडून ते फेटून घ्यावं. फेटलेल्या अंड्यामध्ये टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि गरम मसाला घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्रायपॅनवर फुलका भाजला जात असताना त्यावर अंड्याचं एकजीव केलेलं मिश्रण घालावं. फुलका 4ही बाजूनी दुमडून भाजून सर्व्ह करावा. चला आता जाऊ पुढच्या रेसिपीकडे. भक्ती रेडी आहे. भक्ती, आता आपण पुढची रेसिपी काय करणार आहोत. पण पुढची रेसिपी आहे शेफर्ड पाय. शेफर्ड पाय. शेफर्ड पाय. अरे बापरे, हे कुठून शोधून काढलीस तू. हे मी असे स्वतः बनवली, मला आवड आहे तर मी घरी जाऊन बनवली ती अशी सगळं टाकून. आत्ताय का बाबा. होय. स्वतः शोधलेली आहे रेसिपी. बर. शेफर्ड पाय. शेफर्ड. साहित्य सांग मला काय काय. हे बटाटा आहे किसलेला, उकळून घेतलेला. क्रीम आहे. हे खिमा आहे चिकनचा. हे आहे टोमॅटोचे बारीक तुकडे आणि हे चीज आहे. कांदा बारीक चिरलेला, बटर, मिरपूडची आणि हे गरम मसाला, मीठ. हे चिली फ्लेक्स आहे आणि ही अद्रक लसूणची पेस्ट आहे. भक्ती, आपण काय बनवते तू म्हणालीस. शेफर्ड पाय बनवतो. शेफर्ड पाय. ओके. साहित्य आपण मगाशीच बघितलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे जातोय. तिथे तेल तापलेलं आहे ऑलरेडी. आता काय करायचं मला सांग पहिल्यांदा. हे अद्रक लसूणची पेस्ट आपण ह्याच्यावर. ओके. असंच होतं त्याचं. आता काय पुढे. कांदा. हां कांदा. बघितलं असं घाण 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 व्हायला पाहिजे. तर मग ते केळीचं काहीतरी जाणवत आहे. लाकडाचं नाही पाहिजे. आता हा थोडा लाल झाल्यानंतर खिमा टाकायचा याच्यामध्ये. तिथे काय करायचंय आपल्याला. तिकडे आपल्याला बटाट्याची पीस बनवायची. पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा. बर. आता काय करायचं. आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं. मीठ टाकायचं चवीसाठी. तिखट टाकायचं. तिखट म्हणजे हे ना. हो ते चिली फ्लेक्स. गरम मसाला टाकायचा. 1 चमचा टाकायचा आणि मिरपूड टाकायची. वाव, मस्त वास आलाय. होय. तिथे काय घालायचं आता आपल्याला सांग. इकडे हे बंद करूयात आपण. बंद करायचं म्हणजे थोडी वाफ येऊ.
इकडे बटर टाकायचं. इकडे घालू सगळं. हो. बटाटा ना, त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा. त्याच्यामध्ये मिल्क क्रीम टाकायची. किती घालू? क्रीम 1 चमचा टाका. आपल्याला वाटलं तर नंतर वाढवू शकतो. लूज करून घ्यायचं आहे आपल्याला. हे किंवा आपण काय शिजवून घेतला होता ऑलरेडी? तो स्वच्छ धुवून घेतलेला ओके. आणि पाणी वगैरे जाऊन मग नंतर फोडणी दिली त्याची. हे बंद करू का अजून थोडं उकडायला आपलं शिजवायला लागेल? बंद केलं तरी चालेल आता. ओके. हे पूर्ण लूज करून घ्यायचे. क्रीम अजून टाकू हवी तर बनू. त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकेल. आता हे झालं आपलं. हो. हे गॅस करू बंद? हो बंद. आता हे आपल्याला पॅन मध्ये काढावं लागेल. पॅन म्हणजे हे तुझी बटर लावून ठेवली? बटर लावलेली प्लेट आहे. काय करणार आता तू याच्यात? ह्याचा एक लेअर त्याच्यावर असेल. तो पूर्ण पसरून घ्यायचा इकडे. खाली तो बटरचा लेअर लावल्यामुळे हे चिकटत नाही. चिकट नाही. ओके. त्याच्यावरती हा लेड असेल. याचा अर्थ हे झणझणीत पाहिजे बरं का, त्याशिवाय मजा नाही येणार. हा पूर्ण पसरून घ्यायचं इकडे. ओके. आता चीजचा लेअर असेल याच्यावरती. आता ही चीज आपोआप मेल्ट होईल आणि ते मेल्ट होईल आणि ते पूर्ण आयडियाची फायडियाच आहे. फर्स्ट क्लास. आणि त्याच्यावर आपण परत पाहिजे तर चिली फ्लेक्स घालू शकतो. आवडीप्रमाणे. वाव. रेडी टू ईट, रेडी टू सर्व. नाही. काय राहिलं आता? त्याच्यामध्ये ओव्हन मध्ये 150 सेल्सिअस वरती ते. हो. हे सगळं तुला आता असं घट्ट व्हायला पाहिजे. घट्ट. फर्स्ट क्लास. आता आपल्याला हे 150 वर ठेवायचंय. किती वेळ? 150 वर ठेवायचं. 15-20 मिनिटं. 15-20 मिनिट. मेल्ट होईपर्यंत बाहेरून बारीक लक्ष ठेवायचं, जळेपर्यंत ठेवायचं नाही. ओके. आता मी हे ओव्हन मध्ये ठेवतोय. फक्त 15 मिनिटं ठेवायचंय, लक्ष ठेवायचं आणि 150 वर ठेवायचं आणि मग बाहेर काढल्यानंतर खायला सुरू. ओके. या आपण आता ओव्हन मध्ये ठेवूया. दॅट्स इट. चला ते ठेवलेलं आहे, पण आता ओव्हन म्हणजे भाजायचं कसं ते सगळ्यात पॉईंट नाही, ते दाखवू शकत नाही, बंद आहे ते. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. शेफर्ड्स पाय बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेल्या बटाट्याचा किस, फ्रेश क्रीम, चिकन खिमा, बारीक चिरलेला टोमॅटो, चीज, कांदा, बटर, मिरपूड, गरम मसाला, मीठ, चिली फ्लेक्स आणि आलं लसूण पेस्ट. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कांदा, चिकन खिमा, टोमॅटो, मीठ, चिली फ्लेक्स, गरम मसाला आणि मिरपूड घालून मिश्रण शिजवून घ्यावं. पॅनवर बटर गरम करून त्यावर किसलेला बटाटा, 1 चमचा क्रीम आणि मीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका प्लेटला बटर लावून त्यावर क्रीम आणि बटाट्याच्या एकजीव केलेल्या मिश्रणाचा लेअर द्यावा. त्यावर शिजलेल्या चिकन खिम्याचा लेअर द्यावा. वरून चीज आणि चिली फ्लेक्स घालावं. ओव्हनमध्ये 150 डिग्री सेल्सिअसला 15 ते 20 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी.
भक्तीने केलेले 2 पदार्थ मी आणि तिचे बाबा खाऊन बघणार आहे आणि भक्ती स्वतः सुद्धा खाणार आहे. अर्थात हे पदार्थ चांगले केले असेल याबद्दल मनात काही शंका नाही आहे. बाबा तुम्हाला काय वाटतं? नक्कीच चांगले असेल ना. चला खाऊन बघूया आपण. या. भक्ती मस्त झालं. थँक्यू. सुरेख. सहज एक विचारतो, आता आपण आजच्या या एपिसोडच्या शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत. असं काय गिफ्ट आहे जे तुला तुझ्या बाबांना द्यावंसं वाटेल? फक्त मला प्रामाणिकपणा त्यांच्याशी ठेवायचं, हेच गिफ्ट त्यांना माझ्याकडून असेल. क्या बात आहे. फर्स्ट क्लास. मस्त. आता तुम्हाला आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. थँक्यू. प्रेमाची भेट दोघांनाही. आणि मंडळी आता निघायची वेळ झालेली आहे आणि भक्ती आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तू ज्या क्षेत्रात काम करतेस त्या क्षेत्रात अजून तुला यश मिळू दे आणि भावी वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा. आणि बाबा तुम्हालाही खूप मनापासून शुभेच्छा. तुमच्या 9 एकरातल्या ऊसामध्ये इतकी साखर निघावी हे काही बघायची सोय नाही है ना. चला आता निघायची वेळ झालेली आहे, म्हणजेच माझी खाण्याची वेळ झालेली आहे. असेच बाप लेकीच्या जोड्या मी तुमच्या समोर आणणार आहे. लेकीला काय म्हणायचं आहे आणि वडिलांना काय म्हणायचं आहे हे आपण त्यांच्याच तोंडातून ऐकणार आहोत. आणि आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात का, कारण सगळ्यांनाच मी इथे काही बोलू शकणार नाही. वेळ प्रत्येकाचा जमायला पाहिजे. आता हे ऑल द वे सोलापूरहून आलेत त्याबद्दल तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद देतो. आणि आता निघतो. पुन्हा भेटूया ह्याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.